एका भाऊनी कमेंट केलती की 60 मेंढ्याचं वार्षिक उत्पन्न किती असू शकतं. त्यावरतीच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आता व्हिडिओ कट करून पाहू नका. व्हिडिओ हा पूर्णपणे बघितला तरच माहिती काही आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे समजणार आहे. मग 60 मेंढ्या करायच्या का 120 मेंढ्या करायच्या हेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आता जसं की 60 मेंढ्या म्हणजे 60 मेंढ्यामध्ये तुम्हाला 2 नरही सांभाळावं लागतात. कारण का शक्यतो 50 मेंढ्यामध्ये 2 नर लागतात. पण 60 मेंढ्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करायचं झालं तरी 2 नर ॲडजस्ट करू शकता. किंवा असं करावं लागेल तुम्हाला की 60 मेंढ्यामध्ये 2 नर आहेत, त्यातला एक वर्षभर नर ठेवायचा आणि एक जो नर आहे दुसरा तो 6 महिन्याला चेंज करायचा. 6 महिने झालं का विकायचा आणि दुसरा आणायचा. असं तुम्हाला म्हणजे मेंढ्यामध्ये करावं लागतं. कारण का 2 नर मेंढ्यामध्ये लागतात. तर मेंढ्या जसं की माजाव येणं किंवा गाब जातात व्यवस्थितपणे, बरोबर. तर जसं की आता 60 मेंढ्या म्हणजे सगळ्या मेंढ्या काही एक एक पिल्लू देत नसतात, बरोबर. काही मेंढ्या 2-2 ही पिल्लं देतात, बरोबर. तर त्याचप्रमाणे जसं की 60 मेंढ्यातल्या 10 मेंढ्या ज्या आहेत त्यांनी 2-2 पिल्लं दिली असं आपण समजून चालायचं, बरोबर. आता वर्षातून 2 येतं होतात. आता ही झालं म्हणायचं, बरोबर. आता यूट्यूबवरती पण तुम्हाला हेच सांगितलं जातं. पण खरा अनुभव जर तुम्हाला सांगायला मी गेलो तर जवळजवळ वर्ष म्हणजे तुम्हाला मेंढ्यांची जर 2 येतं जर पाहिजे असतील, 2 वेळा मेंढ्यांना पिल्लू व्हावी असे जर वाटत असेल तर तुम्हाला जवळजवळ 16 ते 17 महिने ते कालावधी असा पकडून चालायचा असते तुम्हाला. 16 ते 17 महिने. आता काही मेंढ्या एका वर्षात पण 2 वेळा पिल्लं देतात, तर काही 13-14 महिन्यात 2 वेळा पिल्लं देतात, तर काही 16-17 महिने किंवा 18 महिनेही काही मेंढ्यांना 2 वेळा पिल्लं द्यायला जातात, बरोबर. तर म्हणजे धरून चला रेग्युलर तुम्ही 16-17 महिन्यात 2 वेळा पिल्लं देते असं धरू शकता, बरोबर. तर जसं की ज्या 60 मेंढ्या आहेत त्यातल्या जे 10 मेंढ्या आहेत त्या 10 मेंढ्याने 2-2 पिल्लं दिली. म्हणजे 15 ते 16 महिन्यामध्ये त्या 10 मेंढ्याची पिल्लं झाली किती, तर 40 पिल्लं झाली, बरोबर. तर 2 येताचे सांगतोय मी. जसं की ज्या 50 मेंढ्या आहेत त्या 50 मेंढ्याचं वर्षाची म्हणजे 15 ते 16 महिन्याची पिल्लं किती झाली, तर एका टायमिंगला त्या मेंढ्यांना जी 50 मेंढ्या आहेत त्यांना एक एकच पिल्लू धरायचं, बरोबर. तर त्यांची 100 पिल्लं झाली जवळजवळ 15 ते 16 महिन्याची, बरोबर. ती 100 आणि ह्या 10 मेंढ्याची 40 पिल्लं, बरोबर. तर जसं की ह्या पिल्लांचं आता 140 पिल्लं होतात, बरोबर. आता 140 पिल्लामध्ये तुम्ही म्हणसाल मर्जर ते काही, तर तसं काही नसतं. मर्जर वगैरे काही होत नाही. व्यवस्थितपणे जर त्याचं व्यवस्थित तुम्ही संगोपन केलं तर मर्जर वगैरे काही होत नाही. तरी पण मी म्हणतो काही पिल्लं तुम्ही मर्जर झाली म्हणून सोडून पण देऊ शकता. त्यातले जवळजवळ 40 पिल्लं जरी तुम्ही सोडली तरी पण चालतं. आता मर्जर म्हणजे इतकी होत नाही आहे, पण धरून चाला 140 पिल्लं आहे तर त्यातली 40 पिल्लं ही मरण पावली. बरंच काही असतं, आजार असतं, रोगराई असतं किंवा औषध पाण्याचा खर्च असतो, मेंटेनन्स असतो, बरंच काही खुराक द्यावा लागतो. त्यावरती तुम्ही तो खर्च पकडू शकता. आता 100 पिल्लांचं जर तुमचे म्हणजे 60 मेंढ्यामध्ये 100 पिल्लांचं जर पैसे पकडायचं झालं तर जवळजवळ तुम्ही 7,000 रुपयानं जर पिल्लू कसं पण पळतं जातं बाजारात. 7-7,500 रुपयाला 2.5 महिन्याचं ते 3 महिन्याचं पिल्लू सहजासहजी जातं बाजारामध्ये, बरोबर. किंवा व्यापाऱ्यांना तुम्ही विकायचं म्हणलं तर कमी दिवसात म्हणजे जसं की 2-2.25 महिन्यात, 2.25 महिन्यात असे ती पिल्लं 7,000 रुपयांना जाऊ शकतात. आता 7,500 जातात, पण मी 7,000 रुपयानं पकडतो. जवळजवळ 100 पिल्लांचं तुम्हाला उत्पन्न जर पकडायचं झालं तर कमीत कमी 7 लाख रुपये उत्पन्न तुम्हाला भेटावं लागतं. कमीत कमीचा विषय सांगतो. आणि जर तुमच्याजवळ असतील 60 मेंढ्या, हा ठीक आहे, एखाद्या वर्षी म्हणजे असं चालतं 3-4 वर्षातनं असं एखादं भिकार असं वर्ष येतं की त्यामध्ये जास्त मर्जर होती किंवा नुकसान होतं, जास्त फायदा राहत नाही, बरोबर. तर अशी गोष्ट म्हणजे असं एखादं वर्ष खराब लागत असतं, बरोबर. म्हणजे 4-5 वर्षातनं 3 वर्षातनं असं एखादं वर्ष होतं की निम्मी अर्धी पिल्लं मारतात किंवा 25% पिल्लं मारतात. म्हणजे 100 पिल्ले आहेत तर त्यातली 20-25 पिल्लं मरणं, बरोबर. अशा गोष्टी घडतात, बरोबर. पण त्यावर जास्त लक्ष द्यायचं नाही. पण सरासरी जर तुमच्याजवळ 60 मेंढ्या असतील आणि तुम्हाला जर 7 लाख रुपये उत्पन्न जर राहत नसेल
तर तुम्ही मेंढ्या सांभाळूनच काय फायदा, बरोबर. मेंढ्या म्हणजे तुमच्या कामाच्या मेंढ्याच नाहीत. कारण का कसं असते माहिती आहे, मेंढ्या सांभाळणं म्हणजे काही लोकांना वाटतं की भाऊ हे आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल, एवढं ऊन आहे, डोक्यावर टावेल नाही, टोपी नाही, उन्हामध्ये तर उन्हामध्ये फिरावं लागतं, व्यवस्थित सगळं करावं लागतं, बरोबर. हे आपलं स्वतःच आहे म्हणून आज आज लोकांच्यात कामाला गेलं तर कोणी तुम्हाला असं बसून देणार आहे का? नाही. हा विचार करून जर हा व्यवसाय केला कष्टाचं, म्हणजे जर ज्याच्या गुडघ्यात न्याट आहे, ज्याच्या पायामध्ये म्हणजे न्याट आहे, ताकद आहे, ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे ना, त्या माणसाचा हा व्यवसाय आहे. 60 काय 120 मेंढ्या सांभाळणारे आहेत लोक आहेत, 200-200 मेंढ्या राखणारे लोक आहेत, सांभाळणारे आहेत. आता तुम्ही म्हणसाल आमच्या इकडं रान नाही, आम्ही काय काळ्या रानला जाऊ का? काही नाही. लोक बंदिस्त करणारी सेट आहेत. आता येत्या काही दिवस आता मी काय करतोय, थोड्या मी वाढवतोय. आता मला मेंढ्या आणायचं काय माहिती आहे का, मेंढ्या आणायला मी मेंढ्या लगेच आणल्या असत्या, पण आमच्या घरात मेंढ्या करू नको म्हणतात आणि माझी आवड मेंढ्या करायची आहे. त्यामुळं मी माझ्या स्वतःहून अशा घरच्या लावरी असतात, ती लावरी ठेवून मेंढ्या वाढवतो. येत्या काही दिवसात माझ्याही 50-60 मेंढ्या तुम्हाला दिसतील, बरोबर. तर जसं की 50-60 मेंढ्या म्हणजे काही लई मोठी गोष्ट नाही आणि तुम्ही सांभाळू शकता आणि तुम्हाला जवळजवळ जरी 7 लाख रुपये उत्पन्न भेटावं लागतं एक 60 म्हणजे 60 मेंढ्यामध्ये. आता जर भेटत नसेल, गेल्या वर्षी भेटलं नाही, ह्या वर्षी भेटलं नाही, ह्या 1-2 वर्षात तुम्हाला भेटलं नाही, तर त्याला नाराज होऊ नका. पण ह्या वर्षी तुम्ही जिद्दीनं, म्हणजे जसं की आता 2024 संपणार आहे, 2025मध्ये तुम्ही जिद्दीनं त्याला सांभाळ करा, व्यवस्थितपणे औषध उपचार इंजेक्शन, बरोबर. तुम्हाला काही समजत नसेल तर मला कमेंट करून सांगा ना, मी बसलोय कशाला, मी तुम्हाला माहिती देतो ना. 9-10 वर्षाचा माझा अनुभव आहे. मी काही ना काही आणखी, जसं की मला माहिती नसलं तर मी पुस्तकं वाचत असतो, पुस्तकं वाचून त्यातलं खरं काय आहे काय नाही, बरेच काही जसं की 100-100 200-200 250 मेंढ्या सांभाळणारे जे आमच्या समाजाचे जे मेंढके आहेत, जे कायारानला जातात, बरोबर. तर त्यांचे पण माझ्याबरोबर काही कॉन्टॅक्ट आहेत, तर मी त्यांच्याकडनं पण असा अनुभव घेत असतो की भाऊ हे आजारावर कसं केलं पाहिजे ते. तर तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला सांगणार आहे, बरोबर. काही अडचणी येत असल्या तर मला कळवत जावा, बरोबर. तर तुम्ही 2025मध्ये व्यवस्थितपणे त्याचा सांभाळ करा आणि 100% आता मी जसं की 7 लाख रुपये तुम्हाला उत्पन्न सांगितलं आहे 60 मेंढ्यामध्ये, तुम्ही असा आकडा धरा आहे की तुम्ही त्यापेक्षाही जास्त उत्पन्न काढायला पाहिजे. आता ही कमीत कमीतली मी गोष्ट सांगितली, सगळ्यात सर्वात कमी आकडा म्हणजे 7 लाख रुपये 60 मेंढ्यामध्ये उत्पन्नाचा मी सांगितलेला आहे. आता जास्तीत जास्त तुम्हाला किती भेटलं पाहिजे ते. आता जवळजवळ तर तुम्हाला सांगू का, काही पिल्लं मरतात, तर काही पिल्लं मरत नाहीत. आता मर जर असतेच, थोडीफार असते, पण एवढी नसते. 60 मेंढ्यामध्ये लयत लय ना 10 ते 15 पिल्लाचा तुम्ही हिसाब धरू शकता की मरझरीत. आता 10 ते 15 ते 20 पिल्लं तुम्ही धरून चाला. 20 पिल्लं म्हणजे किती, 1.5 लाख रुपयाची गोष्ट, बरोबर. 7-7.5 रुपयाने किती, 7.5 रुपयाने 1.5 लाख रुपयाची गोष्ट म्हणजे, बरोबर. तर जवळजवळ जर तुमची 140 पिल्लांचं जर जवळजवळ 7,500 रुपयानं जर पिल्लं विकलं, म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ म्हणजे मी सांगतो, तर 10 लाख रुपयाची पिल्लं होतात. त्यातनं जर 20 पिल्लं म्हणजे 120 पिल्लांचा जर गुणायचं झालं तर जवळजवळ 8.5 लाख रुपये. म्हणजे मी तोंडी हिसाब सांगतोय मित्रांनो, बरं का. मी काही कॅल्क्युलेटर वगैरे हे करत नाही, तुम्हाला तोंडी सांगतोय की जवळजवळ 8.5 लाख रुपये तुम्हाला 120 पिल्लांचं भेटतात. जर 20 पिल्लं मिली तरी म्हणजे तुम्हाला भेटावं लागतं. मध्यम जर उत्पन्न म्हणलं तर तुम्हाला जवळजवळ म्हणजे 8.5 लाख रुपये उत्पन्न भेटायला पाहिजे मध्यमवर्गीय, बरोबर. आता ते कमीत कमीचं आपण 7 लाख रुपये सांगितलं. मध्यमवर्गीय जर तुम्हाला उत्पन्न काढायचं असेल तर 8.5 लाख रुपये उत्पन्न 60 मेंढ्यामध्ये भेटायला पाहिजे. 60 मेंढ्या आणि 2 नर पाहिजेत, बरं का. जसं की आता उत्पन्न वर्षाचं नाही, मी सारखं वर्षाचं म्हणतोय, म्हणजे तुम्ही वर्षात म्हणचाल, वर्ष असतं 12 महिन्याचं, पण मेंढ्याचं उत्पन्न ही जवळजवळ 16 ते 17 महिने तुम्हाला पकडावं लागेल, धरायचंच असते. म्हणजे 16 ते 17 महिन्याचं उत्पन्न तुम्हाला पकडावं लागतं आणि 16 ते 17 महिन्याचं उत्पन्न जे पण सांगत असतात, बरोबर. आता जे वर्षात 9 महिन्यात 8 महिन्यात म्हणतात ना, ती काही टोपी घालायचं काम असते. मी पण तुम्हाला तसं चिटकवू शकतो, पण मी तसं तुम्हाला खोटी माहिती सांगत नाही. जे पण आहे ते रिअल सांगत असतो, तोंडाव तडकी फड, बरोबर. आता जर मध्यमवर्गीय आपण सांगितलं 8.5 लाख रुपये उत्पन्न तुम्हाला भेटतं. आता जर तुम्ही जसं की आता मी आता ज्यांच्यात 10-15 मेंढ्या आहेत, आता 10-15 मेंढ्याचा जसं की तुम्ही त्यांची पिल्लांची विक्री जर विचारली तर काही जण तुम्हाला 9-10 हजार रुपये सांगतील, काही 8,000 रुपये सांगतील, तर काही आता जसं की माझ्या ज्या मेंढ्या आहेत
त्या मेंढ्यांची मी कोकरी जवळजवळ 14 ते 15 हजार रुपयानं 13 13 12.5 हजार रुपयाच्या खाली मी कोकरू विकत नाही. म्हणजे विचार करा 12.5 हजार रुपये कशाला म्हणतात. आता 12.5 हजार रुपयानं मी आता जशी कोकरी सांभाळतो किंवा ज्या पद्धतीनं आता माझ्या जे 15-20 मेंढ्या आहेत ते मेंढ्या सांभाळतो तशा पद्धतीनं जर मी 60 मेंढ्याचा सांभाळ केला, म्हणजे जसं की आता 20 मेंढ्यांना मी कष्ट करतोय तसं 60 मेंढ्याला जर कष्ट केलं, तशा पद्धतीने चारा औषधोपचार व्यवस्थित ध्यान देऊन जर मी केलं तर मला उत्पन्न जास्त भेटणार बरोबर. कारण का आता ज्या 20 मेंढ्या आहेत त्या 20 मेंढ्याचं मी 12-12.5 हजार रुपयानं कमीत कमी कोकरू विकतोय बरोबर. तीच जर मी 60 मेंढ्याची कोकरी विकताना जर 12-12.5 हजार रुपयानं कोकरू विकलं तर किती पैसे होतील बरं. आता तुम्हाला सांगायचं जर झालं, जवळजवळ जर तुम्ही 10 हजार रुपयाने जर कमीत कमी कोकरू विकलं नाही, म्हणजे तुम्ही जर एक ठराव केला की 10 हजाराच्या खाली कोकरू विकायचं नाही, 8ला मागितलं 9ला मागितलं किंवा 9.5ला मागितलं कोकरू तरी तुम्ही बाजारातून माघारी घेऊन आला पाहिजे. तुमचं एकच टार्गेट पाहिजे की 10 हजार रुपये आलं तरच, किंवा 10 हजार रुपयाला 20 रुपयाची वर शेंडी आली पाहिजे तरच द्यायचं आहे कोकरू, नाहीतर द्यायचं नाही, बाजारातून घरी घेऊन यायचं आहे. अशी जर तुमची जिद्द असेल आणि त्या पद्धतीने तर तुम्ही सांभाळणी केली तर जवळजवळ नाही जर म्हणलं तर तुमचं एकही कोकरू मरत नाही. पहिली गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर एकही कोकरू मरत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर 10 हजार रुपयाने 140 कोकऱ्याचं जर पैसे गुणलं तर जवळजवळ 14 लाख रुपये होतात. आता तुम्ही म्हणसाल 10 हजार रुपयानं वरचं 2.5 हजार रुपये म्हणजे 12 ते 12.5 हजार रुपयानं कोकरू जाणार. वरचं एका कोकऱ्याला 2.5 हजार रुपये जर तुम्ही खर्च केला नाही, एवढा खर्च होतच नाही. पण जरी मी म्हणतो चला वरचं जे पण तुम्ही काही 11.5ला जातील, काही 11.15ला जातील, काही 10.5ला जातील, काही 12.5ला जातील, काही 14ला जातील, काही काय असतात त्यात. आता सगळी जी कोकरी आहेत 140 कोकरी आहेत त्यात काही ठराव मर्जर होत असते, तर काही कोकरी काय असतात खादगीला दांडगे असतात, म्हणजे ती जवळजवळ असे चव वगैरे काही नसते त्याच्या तोंडाला, ते भरपूर प्रमाणात चारा खात असते. त्यामुळं काहीची तब्येत अशी भयंकर मोठी होत असते, वजनदार होत असते. काही नर तशा असतात तर काही माद्या तशा असतात बरोबर. जसं की तब्येतीला असं जबरदस्त असं तब्येत सुटती बरोबर. वय एक, दूध एकच, आई एकच, बाप एकच, सगळ्या गोष्टी एकच. फक्त काय असतं की त्याचं जी पचनक्रियेची किंवा आतडीची एक सवय असते ती मजबूतीनं होत असते आणि ती चारा भरपूर प्रमाणात खात असते त्यामुळं त्याची तब्येत सुधारते. मग ती अशी पिल्लं जी असतात ना ती काही कोकरी 16, 17, 18 हजार रुपयानं पण जातात, तर काही 13, 14 हजार रुपयानं जाणार, तर काही 11, 12 हजार रुपयानं जाणार, तर काही 10 हजार रुपयानं जाणार, तर काही 8, 8.5 हजार रुपयानं पण कोकरी जातात बरोबर. एक टोटल हिसाब जर लावायचा गेला तर सरासरी तुमचा 10 हजार रुपयाच्या वरती निघणार. आणि 10 हजार रुपयाने जर तुम्ही कोकरीचा एक हिसाब लागला तर तुम्हाला मी सरळ ठोकळ सांगतो, जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं जर झालं, सगळं खर्च टोटल तुमचा मेंटेनन्स म्हणा, त्यात तुमचं बरंच काय असू शकतं. चित्राबाचं म्हणजे प्राण्यांचं औषधोपचार, लसीकरण, खुराक म्हणा, किंवा तुमचा खाण्यापिण्याचा खर्च, कपडे लत्ता, घर खर्च, मंडई माळवं, ह्या सगळ्या गोष्टी, पोरांचं जी शैक्षणिक खर्च आहे ह्या गोष्टीसहित ह्यात पकडू शकता तुम्ही. कारण का बघा 4 तर प्राणी सांभाळायचे ते आणि 40 तर सांभाळायचे ते बरोबर. त्यामुळं तुम्हाला उत्पन्न जर घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त सांभाळलं पाहिजे. तुम्ही कसं असतं की लोक म्हणतात नॅट नाही पाहिजे, जास्त कष्ट नाही पाहिजे. मग हाताला जर तुम्ही सुख बघितलं तर पोटाला दुःख होतं बरोबर. मग पोटाला बघायचं नाही, मग किती खाल्लं, मला हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे हा विचार करायचा नाही. म्हणून हातानं काम, कष्ट पण तसं करायचं, काम तसं करायचं आणि पोटाला खायचं पण तसं बरोबर. तर ह्या अशा गोष्टी आहेत. तुम्हाला जवळजवळ 14 लाख रुपये उत्पन्न भेटू शकतं सगळा खर्च जाऊन. ह्या चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढायला गेलं तर 60 मेंढ्यामध्ये बरोबर. आता मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.